चरणी शक्ती माता माय माझी धरणी आता लागू माझ्या चरणी. त्या शक्ती जी आहे ही शक्ती हे पृथ्वी आहे. पुन्हा महाराजांनी एका ओळीमध्ये सांगितलं, शक्ती माता माय माझी धरणी विरधन नवकपी गर्भवनी धरी आयता तुम्ही हो माझा पैसत गुरु आजमोनी आयता तुम्ही हो माझा पैसत गुरु आजमोनी. म्हणून एवढं कशासाठी पारायण आपण एका शब्दासाठी पारायण बोलतोय, स्वयंमा गुरु शक्ती माता. कुठल्या शब्दासाठी एवढं पारायण? स्वयंमा गुरु शक्ती माता. ही जे पृथ्वी आहे हे पृथ्वी स्वयं आहे. ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, त्याला अर्थ एनर्जी म्हणतो. ही जे परथवा परी स्तंभभारी उत्पत्ती हे जे पृथ्वी आहे हे परिपूर्ण झालेली आहे. कशानं? का सर्व तत्वानं गुणानं. कारण मित्र याच्यामध्ये जर तुम्ही ज्वारी तपी पेरा तर ज्वारी श्रीगण गव्हा तपी पेरा दोष श्रीगण. आणि या धरती मातेच्या पोटात जर मोगऱ्याचं फूल निघालं तर त्याला मोगऱ्याला सुगंध कुठून आला? धरती मातेच्या पोटातून. ऑक्सिजन. म्हणून महाराजांनी एका ओळीमध्ये सांगत होता, उत्पत्तीच्या. म्हणून आधी भयसा आला म्हणताना हा जो ग्रह आहे हे पृथ्वी जे आहे हे पृथ्वी परिपूर्ण दिसते. म्हणून त्याला ठरवलं का या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करावी. म्हणून आल्या करता राज्या चिंता कर्म करतार कधी अनुभवमेवर सांगलं पर सांगलं होणार कधी देवा अनुभवमेवर. स्वयंगुरु शक्ती माता प्रथम शोधून निघाला होता. आले या करताला चिंता कर्ण करताल सांगलं होतं तेव्हा कधी अनुभवमेवर. तर स्वयंगुरु शक्ती माता ही जी आपली पृथ्वी आहे तिला स्वयंभू शक्ती माता म्हटलेला आहे. असा आहे चरणाचा अर्थ असा. तर आता आपण दुसरं चरण पाहू. सोयम शक्ती सिरो परा धरणी असता योगासाठी सांगला विवा कधी स्वयंशक्तीची लोपला घरी असता केवळ झाला राधा योगासाठी आला. राम लवकर तेव्हा कधी ज्ञान रूप. मित्र आता या चरणामध्ये कृष्णाजी महाराज कधी असता कोणाला म्हणलेला झाली या देवीचा जो चालक आहे या देवीचा चालक गावचा राजा होय. या देवीचा जो राजा आहे जो चालक आहे तो आहे जीवन. तर धनी असता याचा अर्थ काय? कारण स्वयं शक्तीची लोकांना जीवाला हे माहित नाही कारण हे कोण आहे. आता आपण जनामध्ये आणि जे भजन त्याने म्हटलं त्याच्यामध्ये एक महत्वाचा शब्द आहे देवाच्या अंगाचा जीव. याला आपण ते एवढं खावं. अरे बाबा जीवा
अरे तो भगवंताचा अंश आहे ना, तो देवापासून निर्माण झाला ना, तुझं स्वरूप देवाचं आहे. शब्द हृदय महाराज तेव्हा तुम्ही देवानं स्वरूप आणि देवानं जीवाचं स्वरूप आहे लोक तुझी उत्पत्ती स्वरूपाचं परमात्मा परमेश्वर अनामतापासून झाले ना, आणि मग तू एवढा मोठा परमात्मा परमेश्वराचा अंश असतो स्वयंशक्तीची लोकपदा आणि खरी असता थोर झाला म्हणजे अरे तू मालक असतो चालक असतो या मायेच्या प्रमाणात नाही घडलो. राजा एवढ्यासाठी आला, तू कशासाठी आला, कशासाठी आला तू, म्हणून महाराजांनी त्या चरणामध्ये सांगितलं राजा योगासाठी आला. आता योग म्हणजे काय तर मित्र, योग म्हणजे एका आपण माहिती आहे त्या मुलीचा योग येणे, कोणत्या संपत्तीचा योग येणे, पण योग कसा आहे भजनाचा योग येणे. योग म्हणजे जुळवणे, योग म्हणजे पूर्ण तत्व एका जागी येणे. तर आपल्या अवधूतनामध्ये योग साधन लक्षात ठेवायचं, हे भजनच योग याचा आहे. योग साधन केले योग जाणार. तर आपल्याला कोणताच वेळ साधायचा राजा योगासाठी आला. हा जो जीव आहे हा योग साधवण्यासाठी आला. पण याला योग कोणता साधवायचा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक सुंदर असं एक करण आहे मित्र. तर आपण आरती वाढवत असतो आणि त्या आरतीमध्ये महाराजांनी सांगितलं का योग कोणता आहे तर तो योग आहे का तुम्ही कोणता योग साधवायला आला होता. आरती बोलत असतो आपण कृष्ण आणि परमात्मा परमेश्वर आणि या देहीचा जीवात्मा याचं एकत्रीकरण झालं पाहिजे. या जीवाला आपल्या बापाचं भेट झाली पाहिजे, आपल्या घटनाची भेट झाली पाहिजे. कारण हा जीव अंधारामुळे जीव चढण्याची भेट असते आणि जीवन चढण्याची बघून या मानव या म्हणण्याला आणि या मानव जीवनात आल्यावर काय झाले या अनामत आधी वैसा सोबत भेट झाली पाहिजे. किती सुंदर आरती आहे, किती सुंदर आरती आहे. पण त्या आरतीकडे आपण दोघी बोलू पाहतात एक होता कोणता पाहत नाही लक्षात मिळेल. म्हणून त्या आपल्या अमृत नामाच्या आरत्या कशा आहे कोणतंच असं नाव घेऊन नाही आहे, कोणत्या देवाचं नाव घेऊन नाही आहे का कोणत्या देवाच्या नावाच्या आरती लक्षात आरती आनंद, आरती आकाशवाणी, आनंद स्वरूप, आनंदी आनंदाची रघुनाथ काय सुद्धा आरती कोणाच्या नावाच्या नावाच्या आरती लक्षात ठेवायचं. म्हणून पूर्ण अध्यात्म किती सुंदर त्याला ध्रुवपद आहे, किती सुंदर ध्रुवपद. कृष्ण माझ हो मोक्ष राजा हो देवा मी माझच मागतो, तुझं माझं म्हणतात आहे, माझं हक्क आहे. तुझा हक्क आहे. हा जो जीव आहे हा जीव आधी घ्यायसाठी भेट झाली पाहिजे, त्याचं विगत झाला पाहिजे, त्याचं दर्शन झाला हा माझा हक्क आहे. मी हा प्रश्न मागत असतो दुसरं मागत नव्हतं म्हणून भेटलो. चरण शक्तीची गोपदा भव्य सदा चोरधा राजा योगासाठिया सांगलं सांगलं हो देवापदी ज्ञान भक्ती एकदाचा अनुभव पुन्हा पुन्हा या भेटेल त्याचा काही भरोसा नाही. म्हणून नका गमावू सत्तीकडे हो
आहे वेळ म्हणून मित्रांनो आता यंदा सध्याला आपण योग दाखवतो म्हणून या गोष्टी लक्षात आलं पाहिजे त्या मानवाचा जन्म आपण घेतल्यावरच आपल्याला आचार विचार भजन पूजन करता येते परमात्मा परमेश्वराचं ध्यान करता येते आणि या जीवाशिवाच्या भेटी आपल्याला करता येते नंतर कोणत्याही योगमध्ये हा योग घडून येत नाही कारण कोणताही कवरेचे लक्ष योनीमधला असा कार्यक्रम आयोजित करणार नाही परंतु कोणी कोणी त्या करत असं काही हरकत नाही तुमच्या गावामध्ये आम्हाला काही कुठं संध्याकाळ असावा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्याला दुसरा प्राणी दिसत नाही हा जो प्राणी आहे मानव प्राणी तो परमात्मा परमेश्वराचं अनामत भैसाचं ध्यान रूपी अमृत सत्याचं आणि भगवंताचं भजन पूजन करणे म्हणून आपण सपोर्ट करून दिली आहे वसती तारा अत्यंत महत्वाचं ठरलं आहे पहिला शब्द आहे स्त्री आणि कमळमध्ये उत्पत्ती आपण शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे कमळाच्या मेंदूमधून कमळ निघालं त्या कमळातून ब्रह्मा विष्णू शंकर निघाले ते आहे मित्र नभ शब्द कसा आहे तो नाभी म्हणजे नभ हे म्हणजे गगन नभ म्हणजे आणि या गगनामध्ये कमळ म्हणजे उत्पत्तीचं जे कमळ आहे सृष्टी उत्पत्तीचं जे कमळ आहे जीव सृष्टीचं जे कमळ आहे ते पृथ्वी आहे जग कारण आज या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक लोक मंगळावर चालले बुधवार चालले पुष्कळ ग्रहावर चालले पण अजून जीव सृष्टीचा त्यांना समजण्याचा ध्यान पत्ता झालेला नाही कोणी म्हणते थोडं काय पाणी पण जीवसृष्टीचं कमळ जे आहे ते फक्त या नभामध्ये या अवकाशामध्ये फक्त पृथ्वीवरच आहे तरी कमळ बरोबर मनाचं ताळ फक्त खरं आता मित्र ताळ किती आहे तीन ताळ पाताळ ताळ भर 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 वायू भरले भरले तिने ताळ स्वर्ग मृत्यू पाताळ तिने ताळ महाराजाचं खेळ तर तीन ताळा या तीन ताळापैकी मनचा म्हणजे मधाचा जे ताळ ते काय बिलकुल लोक काय बिलकुल लोक आहे तर महाराजांनी शब्द कसा वापरला पहा मनचं ताळ फक्त खरं
जगत म्हणजे वस्ती, जगत म्हणजे वस्ती. कुठं राहते या देह आणि जीवांची वस्ती कुठं आहे? काय महाराजांचा शब्द आहे वस्ती काय? पेटीवर. पेट म्हणजे जिथं त्या वस्तूचा संग्रह होते त्याला काय म्हणतात पेट. जसं कापसाचे पेट, किराण्याची पेट, सोन्याची पेट. तर काळ्या पेटीवर काळ्या म्हणजे काळ्यामध्ये शरीर, त्यामध्ये शरीर पिंड ज्याला आपण शरीर म्हणतो, पिंड म्हणतो, बॉडी म्हणतो. याचा बाजार कुठं बनवला? याचा बाजार कुठं बनवला? शरीराचा बाजार कुठं भरलेला? मला कुठे शरीर दिसणार नाही. हे 84 लक्ष प्रकारचे जे पिंड आहे, जे बॉडी आहे, त्या फक्त कुठं दिसणार? वस्ती काया पिठीवर. म्हणजे पृथ्वी आहे हा जो धर्मी आहे, हा जो गृह आहे, कोणता? शक्ती माता बाय माझी. म्हणून हिला पेट पडलेली आहे. कशाची? वस्ती काया पेठीवर. हे पेट आहे कशाची? वस्ती. कशाची? कायाची. म्हणून सांगल्या तेव्हा हे जो कृपा आहे इथं कायाच काय दिसत तुम्हाला. सर्व कायाच आहे. तुम्ही पाहवी, तुम्ही नजर घुमवा, तुम्हाला झाड दिसतं हे कायाच आहे. कारण ते उभीच खाण्याचा बी आहे. कशामध्ये पाहत नाही जेवढी ज्याच्या त्याच्या सुट्टी आहे तुमची तिथं तुम्हाला शरीर दिसतं म्हणजे काय दिसतं. इतका प्रश्न आहे महाराजांनी महत्वाची गोष्ट सांगितली की पृथ्वी कायाची पेट आहे. कायची? कायाची पेट आहे. तर मित्र आता या गोष्टीला आपण सरळ